संस्कार माझ्या आऊसाहेबांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज घडवले, छत्रपती संभाजी राजे घडवले. तुम्ही छान लिहिले पत्रिकेमध्ये, धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन, धर्माचं रक्षण करण्यासाठी माझा छत्रपती संभाजी राजा 42 दिवस त्या ठिकाणी त्याच्या अंगाचं साल्ट काढून एकी गावई काढून शत्रू त्यांना त्रास देत होते, धर्म बदला म्हणत होते, परंतु माझ्या राजाने धर्म बदलला नाही. हे लक्षात ठेवा मावळ्यांनो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण कुठे चाललोय, राजांनी आपल्यासाठी काय केलंय आणि आपण कोणत्या दिशेने चाललो. आताचे काही मावळे नुसतं गाड्यावरती येतात, राजा पुन्हा जन्माला या, पुन्हा अवताराला घ्या. अरे ते यायला तयार आहे, पण इथे शास्त्री आऊसाहेब जिजाऊ नाही, छत्रपती शहाजी राजे नाही आणि मावळे तानाजी मालुसरे सारखे नाही रे राजा. म्हणून माझा राजा यायला तयार नाही हो, माझा राजा यायला तयार नाही. का लक्षात घ्या, आपलं आयुष्य कुठे चाललेलं आहे, व्यसन आणि फॅशन मध्ये चाललेलं आहे. आपल्यासाठी यांनी बलिदान दिलं, आपल्यासाठी किती मोठा त्याग केला, हे डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला कधी दारू पिण्याची इच्छा होणार नाही माझ्या बांधवांनो, कधीच इच्छा होणार नाही. पटलं तर टाळी वाजवायचा. हा, म्हणून या ठिकाणी मला सांगायचं एवढं की तुम्ही संस्कार करायचा लेकरांवरती, संस्कार करायचा मातांनो. संस्कार जर केले, लेकरू घडवणं आपल्या हातात आहे, माता पित्यांच्या हातात आहे. तुम्ही जर रोज कलह केला त्यांच्या समोर, तर तुमच्या शिव्या दिलेल्या ऑटोमॅटिक त्यांच्या पाठ होतील, कुठल्या संस्थेमध्ये टाकायची गरज पडणार नाही. मग त्यासाठी तुम्ही जर दररोज हरिपाठ घेतला, तर त्या मुलांना म्हणावं लागणार नाही की हरिपाठ वाच म्हणून, ते ऑटोमॅटिक हरिपाठ पाठ केल्याशिवाय राहणार नाहीत. अरे या राजा महाराजांचं चरित्र जर आपण ऐकलं आणि वाचलं, तर अंगावरती शहर येतात. साधू संतांचं चरित्र वाचलं आणि ऐकलं, तर डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतात. अरे माझ्या माऊलीला भीक कोणी घातली नाही, भीक माझ्या माऊलीच्या झोळीमध्ये माती टाकली हो, माती टाकली. आणि आज आम्ही म्हणतो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, एखाद्याने चुकून मुकाट्या जर पीठ दिलं ना, माझ्या ज्ञानोबाच्या डोळ्यात खळखळ अश्रू यावा. माझ्या ज्ञानोबाने सांगावं, मावशी माझ्यासाठी नका हो देऊ, मला भूक नाही लागली हो, माझ्या दादासाठी नका हो देऊ, माझ्या दादाला भूक नाही लागली, माझ्या सोपनाला भूक नाही लागली हो, पण चिमुकली माझी बहीण मुक्ताई छोटी ना, तिला भूक लागली हो, ती भाकर मागती हो, ती जेवायला मागती हो, तिच्यासाठी तरी द्या, तिच्यावरती तरी दया करा, तिच्यावरती तरी दया करा. एखादी माऊली तिला दया यावी, इकडे तिकडे पाहून तिच्या झोळीमध्ये पीठ टाकावं. टाकल्याच्या नंतर त्या विसोबा खेचरानं चोरून पाहावं आणि पहिल्याच्या नंतर
धावत पळत धावत पळत यावं आणि माझ्या माऊलीची झोळी फाडावी आणि त्याच्यातलं पीठ खाली टाकावं पडावं. पडल्याच्या नंतर तसा सुईनं जात नव्हता तो विसोबा खेचर आपल्या पायातल्या चपलीने मातीमध्ये पीठ विस्कटायचा, मातीमध्ये मिसळायचा. ओ मातीमध्ये मिसळायचा. लोक म्हणतात पूर्वीची लोक चांगली होती. अरे कशाची चांगली होती? माझ्या ज्ञानोबारायाला, माझ्या मुक्ताईला, माझ्या निवृत्ती दत्तांना, माझ्या सोपान काकांना उपवाशी मारलं या लोकांनी. कसली चांगली होती दुनिया. अरे दुनिया फार कठीण आहे. ऐसा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया लोक तैसा धरिता धर्मेणा. लोक कसंही जगू देत नाही सज्जनो. ठीक आहे, माझ्या माऊलीनं त्या ठिकाणी खरोखर डोळ्यात खळखळ पाणी आलं आणि रडत रडत गेले आणि आतमध्ये बसले आणि ताटी लावून घेतली, कडी लावून घेतली. आता राहायचं नाही. नको नको नको. आता कंटाळा आला आहे जगाचा, ह्या समाजाचा. अरे किती परीक्षा द्यायच्या, किती परेशानी झेलायची. नको नको देवा नको. माझे ज्ञानोबा रडत बसले. हो त्या ठिकाणी मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा अरे दाताने जीभ चावली म्हणून काय 32 पडतात का दादा? अरे हा समाज तुमचा आहे, हे लेकरं तुमचीच आहेत. ते चुकली म्हणून एवढं मोठं असताना खरोखर पश्चाताप करायचा का? म्हणून या ठिकाणी महाराज माझ्या मुक्ताईने त्या ठिकाणी उपदेश करावा. काम क्रोध मागे सुद्धा सन्मान करायला शिका. ज्याला श्री बहीण रूपाने कळाली तो माझ्या मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला श्री आई रूपाने कळाली तो माझ्या जिजाऊचा शोभा झाला. ज्याला श्री पत्नी रूपाने कळाली तो माझ्या सीतेचा राम झाला. आणि ज्याला श्री मैत्रीण रूपाने कळाली तो राधेचा श्याम झाला. तो राधेचा श्याम झाला. ठीक आहे, पीठ घेऊ दिलं नाही. माझे माऊली रडत बसले. रडत बसले. पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षाला गेले. काय करणार? चिमुकली मुक्ताई रडत होती ना, तिचं दुःख पाहवत नव्हता. पुन्हा कुणीतरी चोरून पीठ द्यावं आणि त्या ठिकाणी दादाला पीठ न्यावं, सांगावं, विचारावं. मुक्ताईने दादा पीठ आणलं का? हो मुक्ती आणलं का? ठीक आहे, पण आता भांडी करायची तर आता खापर नाही ना. मग मुक्ताईने खापर आणण्यासाठी जावं. विसोबाने पाठीमागे 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 चलावं. कुंभाराच्या घरी माझी मुक्ताई गेली, खापर मागू लागली. त्या विसोबाची दहशत होती. कुंभार दादाला सांगितलं, खबरदार, जरीला खापर दिला तर खबरदार, तुम्हाला सुद्धा आम्ही बहिष्कार टाकू शकतो तुमच्यावरती आणि तुम्हाला सुद्धा गावाच्या बाहेर काढून देऊ शकतो. असं त्या ठिकाणी दाब दिल्याच्या नंतर शेवटी असताना खरोखर त्या कुंभार दादाची बायको मयाळ होती. तिने मागल्या दरवाजावरचं वाट छोटस खापर दिलं आणि सांगितलं, मग ते मागल्या दरवाजानं जा. हे लक्षात आलं विसोबाच्या आणि ते आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते खापर घेतलं, दळणशीने खाली टाकलं. त्याचे तुकडे तुकडे झाले. वरून चपलाच्या पायाने ते तुडवले. तिने असताना ते तुकडे सुद्धा गोळा करू नये. शेवटी रडत रडत माझी मुक्ताई गेली. हो माझ्या ज्ञानदादाने लेकराचे डोळे पुसले. मुक्ते रडू नको ग, तुझ्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहू शकत नाही. माझ्या आईला वचन दिलंय. माझ्या आईने सांगितलं, ज्ञाना माझ्या मुक्तीला सांभाळ रे, माझ्या मुक्तीला सांभाळ. म्हणून मला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी पाहवत नाही. मुक्ती रडू नको. तुला मांडणी करायची ना, हरकत नाही. त्या ठिकाणी चल मांडणी कर. खापर नाही ना, नसू दे, माझ्या पाठीवरती मांडे भास. ज्ञानोबरायांची एवढी ताकद होती. त्या ठिकाणी जठराग्नी संतप्त केला. माझ्या ज्ञानोबरायांच्या पाठ असताना लाल झाले. मुक्ताईने मांड तयार केलं आणि ज्ञानोबांच्या पाठीवरती ते मांड भाजलं. विसोबा खेचर खिडकीतून सांदीतून पाहत होता. कसं काय मांडे करतात, कसं काय भाजतात.
हो त्यावेळेसच तर हे चमत्कार पाहिल्याच्या नंतर त्याचा सगळा अहंकार नष्ट झाला आणि त्या ठिकाणी दारातच बसला. ना दारातच बसला. म्हणजे निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई त्यांनी म्हणणं भाजलं आणि सगळे मिळून खाऊ लागले. हा जरा जिवाळ्या चाटीत बसला होता, तोंडाला पाणी सुटलं होतं. पण माझ्या ज्ञानदादाने त्याच्यावरती सुद्धा उपकार केले. संत अपकार्यावर सुद्धा उपकार करतात. तुम्ही आम्ही उपकार करतो पण अपकार्यावर करत नाही. परंतु माझे संत एवढे उदार आहेत. महाराज त्यांनी अपकार्यावर सुद्धा उपकार केले. ज्यांनी खापड दिलं नाही, ज्यांनी पिठामध्ये माती घालवली, त्यांना सुद्धा सांगितलं या प्रसाद घ्यायला घ्या. तुका म्हणे शेष सेविना म्हणे वचन म्हणे बोलिले ते. त्यातला प्रसाद दिला आणि त्या विशोबाच्या डोक्यावर हात ठेवला. प्रसाद देऊनी केले सुखी दिले अक्षभय दानगा. त्याच्या सरी खरोखर बुद्धीमध्ये पालट झाला. लक्काचा उजेड पडला आणि सर्वस्वाचा त्याग केला आणि औंढा नागला त्या ठिकाणी जाऊन बसला. ठीक आहे मला इथं थांबायचंय म्हणून साधू संत अपकारावर सुद्धा उपकार करतात. अनेक संतांचे काय उपकार सांगायच्या भगवानाचं प्रथम विचारा.